नमस्कार, स्ट्रेट टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे हा चिपळूण शहर तालुक्यातील कोविड हॉस्पिटल्स आणि त्यांची सर्व्हिसेस। आजच म्हणजे नुकतीच आपल्या चिपळूण शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटल याचे डॉक्टर विशाल पुजारी आणि डिंपल पुजारी यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी कोविड संदर्भातले आणि कोरोना संदर्भातले पेशंट्स, त्यांचे आजार, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, इक्विपमेंट्स आणि त्यांना मिळणारा फीडबॅक या विषयावर आपली मतं मांडली, आपली भूमिका मांडली आणि आणि त्यांना येणाऱ्या अडचणीबाबतही त्यांनी बरंच भाष्य केलेलं आहे। गेले 6 महिने आपण कोरोनाचा सामना करतो आहोत आणि 6 महिन्यामध्ये आपल्याकडेच नाही तर पूर्ण देशामध्ये बऱ्याच उलथापालथ्या घडलेल्या आहेत। कोरोना हा एक जीवघेणा संसर्ग आहे, याबद्दल आता कोणाचं दुमत राहिलेलं नाही, परंतु वेळेत जर उपचार केले तर नक्कीच एखाद्याचे प्राण जीव वाचू शकतात आणि त्याचे सिम्पटम्स सुद्धा जे आपले लक्षात आले आणि वारंवार सरकारने सुद्धा जनहितार्थ ज्या जाहिराती केलेल्या आहेत किंवा संदेश दिले आहेत त्याचं पालन केलं आणि आपण एक सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना, घरात वावरताना काही गोष्टींचं पालन केलं तर आपण या आजारावर मात करू शकतो, हे नक्कीच आहे। परंतु जर दुर्दैवाने दवाखान्यात जाण्याची वेळ आली तर आपलं तिथलं मानसिकता, आपली तिथली वागणूक, ह्या सर्वच गोष्टी मग चर्चिल्या जातात किंवा आपण त्याबद्दल विचार करतो। आपल्या चिपळूण शहरामध्ये कोविड असं हॉस्पिटल नव्हतं, परंतु आता सिद्धिविनायकसह काही हॉस्पिटल ही पूर्णतः कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर झालेली आहेत। परंतु जेव्हा या हॉस्पिटलमधून सेवा दिली जाते त्या सेवेबाबत काही आपल्या तक्रारी असतात किंवा समाधानी सेवा असेल तर समाधानी सेवाबाबत आपण भाष्य करतो, पण काही गोष्टींबद्दल आक्षेप असतो। तर अशा वेळी आपण त्या संबंधित प्रशासनाशी बोलणं किंवा ती चर्चेने मार्ग सोडवणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हीच खंत काहीशी विशाल पुजारी यांनी व्यक्त केली। सेवेबद्दल किंवा दिली जाणाऱ्या ट्रीटमेंटबद्दल काही तक्रार किंवा शंका असेल तर विचारायला हरकत नाही, परंतु त्याबद्दल एखाद्या दवाखान्याची, डॉक्टरशी सोशल मीडियावरून बदनामी करणं किंवा विविध माध्यमातून अवमानक भाषा वापरून चर्चा करणं हे कदापि एक चांगल्या समाजाचं लक्षण नाही आहे। म्हणून नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि आपण काय डेव्हलपमेंट करतो आहोत, सेवा कोणत्या प्रकारे देतो आहोत, याबाबत विशाल पुजारी यांनी यावेळी पत्रकारांशी माहिती दिली। तसंच त्यांनी कोविड नवीन सेंटर सुरू होते त्याबद्दलही माहिती दिली। खरं तर पृथ्वी तलावर आपण माणसातला देव ज्याला म्हणतो तो म्हणजे डॉक्टर असतो आणि सध्या आपण ज्याला कोविड योद्धा म्हणून बिरुदावली दिली आहे, ज्याचा सन्मान केला, अशा डॉक्टरांचा सन्मान समाजाने नेहमीच केला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीमध्ये त्रुटी असतात, तशी डॉक्टरांमध्ये पण त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्या सेवा देताना हा प्रचंड रिस्क फॅक्टर असतो, तो सर्वांनाच असतो आणि डॉक्टरांमध्ये पण तो रिस्क फॅक्टर आपण दिसून आलेला आहे आणि त्यामुळे तरीसुद्धा ते आपले जीवाची बाजी लावून हे काम करत असतात। आणि म्हणून जर आपल्या काही गोष्टींवर तक्रारी किंवा शंका असेल तर नेहमीच आपण अशा व्यवस्थापनाशी, कोणत्याही दवाखान्यातल्या व्यवस्थापनाशी थेट चर्चा करायला पाहिजे आणि आपली शंकेचे निरसन करून घेतलं पाहिजे। हाच ह्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे। याच अनुषंगाने आपण हा स्ट्रेट टॉक ठेवला होता। या भागातली आणि त्यातला काही अंश पत्रकार परिषदेतला आम्ही आपल्यासाठी इथे दाखवणार आहोत। तुर्तास इथेच थांबूया। धन्यवाद। RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह येतात अशांना कोविड पॉझिटिव्ह किंवा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असं संबोधित केलं जातं। खरं बरेचसे असे पेशंट आहेत की जे टेक्निकल कारणामुळं किंवा शास्त्रीय कारणामुळं त्यांच्या फुफ्फुसामध्ये कोविडचा निमोनिया असतो तरी देखील त्यांची स्वॅब टेस्ट निगेटिव्ह येते। तर अशा पेशंटना सारी किंवा कोविड सस्पेक्ट असं लेबल करून त्यांना
इतर ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी सुचवण्यात येतं. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केलं जात नाही. तर साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आम्ही जे काही काम केलं ते हे सगळं या सारी पेशंटवर काम केलेलं आहे. सारी पेशंट म्हणजेच मी एकदा सांगतो की याच्यामध्ये त्यांच्या टेस्ट बऱ्याच वेळेला निगेटिव्ह येतात आणि काही वेळेला त्यांच्या फुफ्फुसामध्ये मात्र इन्फेक्शन असतं की जे सांगतं की हे कोविडचं इन्फेक्शन आहे. खरं गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनप्रमाणे स्कॅनमध्ये कोविडचं इन्फेक्शन आहे म्हणून त्याला कोविड पेशंट असं लेबल केलं जात नाही आहे. तर 3 महिन्यामध्ये आम्ही जे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये काम केलं तर याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की बाबा हे तुमचं कोविड केअर सेंटर नसताना देखील तुम्ही इथं कसं काय काम करता. तर मुळात ते जे काम आम्ही चालू केलेलं आहे ते एक गव्हर्नमेंट शासकीय निर्देशाप्रमाणे तापाचे पेशंट आणि संशयित पेशंट बघण्यासाठी चालू केलेलं आहे. दुसरं, त्यावेळेला गव्हर्नमेंट सिस्टीम ही अतिशय डेव्हलप व्हायची होती. त्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंट हे तापाचे बघितले जात नव्हते. तर अशा वेळेला आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन आमच्या स्टाफची जीवाची पर्वा न करता त्याच्यामध्ये आम्ही हे संशयित पेशंट बघायला चालू केले. आता कसं आहे की पेशंट जरी संशयित असले तरी त्याच्यापासून होणारा जो काही त्रास आहे पेशंटला असेल, निमोनिया आहे किंवा काय, तर त्याच्यासाठीचे जे औषधोपचार आहेत ते डॉक्टर पुजारी किंवा इतर कुठल्या डॉक्टरांना वाटलं म्हणून ते देता येत नाही. तर ते त्या वेळेला ICMR गाईडलाईननी जे काही निर्देशित केलेले आहेत त्याप्रमाणे ते दिले गेले. साधारणपणे मार्चमध्ये जेव्हा आपला कर्फ्यू लागू झाला 20 ते 23 मार्चच्या दरम्यान, त्यानंतर आम्ही स्वतःहून शासकीय कर्मचारी आणि कॉटेज हॉस्पिटल, कळंबणी हॉस्पिटल यांना मदत म्हणून आम्ही स्वतःहून व्हेंटिलेटर ट्रेनिंग कॉटेज हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर सानप यांच्या मदतीनं, त्यांच्या निर्देशाप्रमाणे, त्यांच्या गायडन्समध्ये तिथल्या सगळ्या स्टाफना आम्ही उपलब्ध व्हेंटिलेटर, तेव्हा 2 व्हेंटिलेटर कॉटेजमध्ये उपलब्ध होते मार्च महिन्यामध्ये. खरं येणारी परिस्थिती बघता स्टाफचं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे या दृष्टीनं आम्ही कॉटेज हॉस्पिटलमध्ये मी स्वतः सानप सरांबरोबर जाऊन तिथल्या स्टाफचं आम्ही व्हेंटिलेटर ट्रेनिंग घेतलं. त्या वेळेच्या निर्देशाप्रमाणे जर पेशंट आले तर कसे मॅनेज करायचे याविषयी सगळी आम्ही चर्चा केली. त्याचे आम्ही व्हिडिओज बनवले आणि ते व्हिडिओ डॉक्टर सानप यांनी त्यांचे जे इतर शासकीय डॉक्टर आहेत, लोटे, दापोली किंवा खेड या भागातले, त्यांना फॉरवर्ड केले. खरं त्यांच्या सूचनेनुसार व्हिडिओवर त्यांना क्लॅरिफिकेशन होत नसल्यामुळं त्यांनी विनंती केली की आम्हाला हेच लेक्चर किंवा हेच ट्रेनिंग सेशन कळंबणीमध्ये देण्यात यावं म्हणून. त्यावेळेला गरुड डॉक्टर यांची परमिशन घेऊन मी स्वतः, डॉक्टर सानप यांनी मार्च महिन्यामध्ये, मार्च एंडला आम्ही स्वतःहून परत कळंबणीला जाऊन कळंबणीमधले स्टाफ, डॉक्टर्स यांचं व्हेंटिलेटर ट्रेनिंग व त्यावेळेला उपलब्ध असणारे ICMR गाईडलाईन्स, कारण या गाईडलाईन्स आहेत त्या वेळोवेळी अपडेट होत गेलेल्या आहेत. तर या गाईडलाईन्स प्रमाणे तिथल्या स्टाफना आम्ही त्याचं ट्रेनिंग दिलं की जेणेकरून खाजगी प्रॅक्टिस बरोबर देखील आमचं काही शासनाशी किंवा समाजाशी देणं लागतं की ज्याच्यामध्ये समाजाचा बराचसा भाग हा शासकीय सेवेमध्ये जाऊन सेवा घेणार आहे. तर अशा वेळेला आमच्या ज्ञानाचा किंवा आमच्या उपलब्ध असणाऱ्या याचा फायदा हा शासकीय डॉक्टरांना, शासकीय यंत्रणेच्या मार्फत लोकांना झाला पाहिजे या हेतूने. त्यानंतर साधारणपणे हे सगळं करत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये पेशंटना किंवा रुग्णांना त्या आजाराबाबत सांगणं हे गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला हे लक्षात आलं की पेशंटना कोविड टेस्ट करा असं सांगितलं तर पेशंट कोविड टेस्ट न करता घरी जात होते, कारण तेव्हा एक फोबिया, मनामध्ये भीती जास्त प्रमाणात होती. त्यामुळं पेशंट टेस्ट न करता घरी जात होते आणि त्याच्यामुळं मृत्यूदर वाढण्याची शक्यता जास्त होती. तसंच त्या पेशंटमुळं इतरांना आजार पसरण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं अशा पेशंटना आम्ही पर्टिक्युलरली त्यांच्याकडून त्यांना कल्पना देऊन की बाबा संशयित आहात तुम्ही, तुम्हाला या गोष्टी करणं बंधनकारक आहे. खरं जर तुम्हाला त्या करायच्या नसतील तरी ॲटलिस्ट तुम्ही ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. याच्याखाली आम्ही त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. तर हे सगळं करत असताना त्या वेळेला हे संशयित पेशंट आम्ही THO ऑफिस किंवा इतर ज्या काही हे दिलेले आहेत, त्यांनी साईट्स दिलेल्या आहेत त्याच्यावरती आम्ही अपलोड केलेले आहेत. मग त्यानुसार त्यांची परत चौकशी केली जाते की बाबा तुमची लक्षणं कशी आहेत, बरं आहे का वगैरे, याप्रमाणे गव्हर्नमेंट सिस्टीमने त्याचा फॉलोअप घेतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये जनरली आता आमची जी दवाखान्यामध्ये सिस्टीम होती की बाबा काही वेळेला या पेशंटना असं होतं की बाबा भीती घालून तुम्ही ॲडमिट करता का, कारण बऱ्याच वेळेला तो एक विषय येतो की बाबा करोनाची भीती
आणि त्या भीतीमुळं मग ॲडमिट करून तुम्ही अशा पेशंटना उपचार दिले गेलेत का? तर याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे एक पॉलिसी ठेवली की जेव्हा पेशंट आमच्याकडे ॲडमिट होतात तेव्हा आम्ही पेशंटना स्पष्टपणे ऑप्शन दिले गेले की बाबा ही लक्षणं ही सगळी तापाची संशयित आहेत, तर याप्रमाणे तुम्हाला कॉटेज हॉस्पिटल किंवा रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तिथं योग्य तपासणी करून तिथं ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही ते कोणत्याही कारणाने करू इच्छित नसाल आणि जर तुम्ही विनंती करत असाल की नाही आमची ट्रीटमेंट ही तुम्ही द्यावी कारण आमची तिथे किंवा कुठेही गैरसोय होणार आहे, तर आम्ही ती इथे देऊ आणि त्याप्रमाणे शासकीय निर्देशाप्रमाणे ICMR गाईडलाईनप्रमाणे देऊ. हे कुठलंही आमचं सेंटर हे शासकीय सेंटर किंवा शासकीय दवाखाना नाही. तसंच या दवाखान्यामध्ये कोणतीही योजना महात्मा फुले योजना किंवा इतर योजना ही राबवली जात नाही. तर याचं जे काही तुम्हाला बिल होईल ते तुम्हाला भरावं लागेल अशी आम्ही त्यांची रिटर्न कन्सेंट घेऊन त्यांना पूर्ण कल्पना देऊन अशा पेशंटना आम्ही त्याच्यामध्ये ॲडमिट केलं. आता याच्यामध्ये काही उदाहरणं अशी होती की बरेचसे तापाचे पेशंट हे सिरियस होऊन ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन इतर ठिकाणाहून येतात. तर जनरली अशा वेळेला सिरियस पेशंटना ट्रीटमेंट देताना व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डिफिब्रिलेटर्स, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन याची गरज लागते. तर जनरली आम्ही याच्यामध्ये टार्गेट हेच ठेवलं होतं की ज्या रुग्णांना कमी लक्षणं आहेत, जे रुग्ण घरामध्ये बरे होऊ शकतात, अशा रुग्णांना आम्ही स्वतःहून त्यांना घरामध्ये विलगीकरण करणं, घरामध्ये तुम्ही राहून त्याप्रमाणे व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची माहिती आम्हाला कळवा, फोन करून तुम्ही तुमची माहिती कळवा. जर तुमचा आजार हा विलगीकरणामध्ये कमीत कमी औषधांमध्ये घरामध्ये बरा होत असेल तर तुम्ही घरी ट्रीटमेंट घ्या, असा हा दृष्टिकोन आम्ही ठेवला होता. त्यामुळे दवाखान्यामध्ये ॲडमिट करताना स्ट्रिक्टली ते जे बेड आहेत ते फक्त आणि फक्त आम्ही सिरियस पेशंटसाठीच उपलब्ध करून ठेवले होते. तर आता त्यानंतर असं झालेलं आहे की एका ऑगस्ट महिन्यामध्ये प्रायव्हेट कोविड सेंटर्सना शासनाने मान्यता दिली. त्याच्यामध्ये शासनाने असं सांगितलं की चिपळूण विभागामध्ये ठराविक 1, 2, 3 अशी कोविड केअर सेंटर्सना मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर आमचा असा समज होता की आमच्यावर जो येणारा अननेसेसरी ताण आहे तो ताण कमी होईल आणि हे पेशंट योग्य प्रमाणात विभागले जातील आणि पेशंटना इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस चांगल्या मिळतील. कारण हा जो आमचा एक समज होता तो समज फेल ठरला. कारण काय झालं की जे काही इतर पेशंट होते तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला असं लक्षात आलं की सिलेक्शन ऑफ द पेशंट हे होतं आहे. म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी असं होतं की बाबा सॅच्युरेशन 90% वर आहे ऑक्सिजनचं प्रमाण, तर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू. सॅच्युरेशनचं प्रमाण 90% कमी असेल तर मग अशा वेळेला हे पेशंट आमच्याकडे होणार नाहीत असं सांगून त्यांना पुढं पाठवलं जात होतं. आणि एक्झॅक्टली आम्ही जी रिस्क घेतलेली आहे ती याच बाबतीत घेतलेली आहे. कसं आहे की 90%पेक्षा जास्त सॅच्युरेशन असणारे बरेचसे पेशंट हे बेसिक ट्रीटमेंटवर घरामध्ये देखील बरे होतात. त्यांच्यातल्या काही पेशंटना ऑब्झर्व करावं लागतं आणि ज्यांच्यामध्ये रेड साईन्स म्हणजे धोक्याची लक्षणं दिसतात अशा पेशंटना नक्कीच ॲडमिट करावं लागतं. आता डॉक्टर पुजारींनी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये काम करत असताना ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे याच्यापेक्षा पेशंटची गरज काय आहे, पेशंट इमर्जन्सीमध्ये आहे हा विचार करून आम्ही अगदी ऑक्सिजनचं प्रमाण 35%, 40%, 70%, 60% कितीही असेल तरी अशा पेशंटना आम्ही आमच्या जबाबदारीवर पेशंटना ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करतेवेळीच त्या वेळेला आम्ही नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली की बाबा हे संशयित रुग्ण आहेत, यांना तुम्हाला कॉटेज किंवा सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन टेस्ट करणं, तिथं ट्रीटमेंट घेणं बंधनकारक आहे. तर तुमच्या विनंतीप्रमाणे आम्ही ही ट्रीटमेंट देत आहोत आणि याला हा खर्च आहे कारण हा कुठलाही दवाखाना शासकीय किंवा कुठल्याही योजनेमध्ये नाही. तर त्याच्यामध्ये एक साधारणपणे माणसाची जी रिॲक्शन असते त्याप्रमाणे 2 गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या. की एक पहिली गोष्ट होती की बाबा हे सिरियस पेशंट असल्यामुळे यांना फक्त जुजबी उपचार दिले आणि ठराविक बिल झालं असं न होता या पेशंटना व्हेंटिलेटर्स, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन अगदी 14 ते 15 लिटर पर मिनिट या रेटने ऑक्सिजन वापरावा लागत होता. व्हेंटिलेटरचे वेगवेगळे प्रकार वापरावे लागत होते. गरज वाटल्यानंतर पेसमेकर टाकणं किंवा इतर उपचार करणं हे गरजेचं होतं. तर अशा वेळेला ऑब्व्हियसली त्या पेशंटचं रुग्णाचं बिल जे आहे दवाखान्याचं ते वाढतं. हे काही मुद्दाम वाढवलं जात नाही, पेशंटच्या गुंतागुंतीमुळे ती ट्रीटमेंट करणं गरजेचं होतं आणि ते वाढतं. आणि ते वाढल्यानंतर त्याच्यामध्ये परत 2 प्रकार होत आहेत की एक, जर पेशंट रुग्ण त्याच्यामध्ये दगावला तर ऑब्व्हियसली भावना दुखावल्या जातात. नेहमी डॉक्टरांकडून काही वेळेला अवास्तव अपेक्षा असल्यामुळे
आणि त्याच्यामुळे पेशंट दगावल्यामुळे काही वेळेला बिल भरताना रुग्णाच्या नातेवाईकांची ही नाराजी घ्यावी लागते. अशा वेळेला रुग्णाचे नातेवाईक दवाखान्यामध्ये दारू पिऊन येणं, शिवीगाळ करणं, स्टाफना अर्वाच्य भाषेत बोलणं, डॉक्टरांना शिव्या देणं, या सगळ्या गोष्टी होत होत्या. खरं या गोष्टी एक स्वाभाविक समाजाची रिॲक्शन असावी असं गृहीत धरून आम्ही त्या पूर्णपणे ॲक्सेप्ट करत होतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्हाला अशी जाणवली की याच्यामध्ये पेशंट बरा झाल्यानंतर, हाय रिस्कमधून बाहेर आल्यानंतर, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडं चिपळूणकर नावाची एक लेडीज आहे, तिथेच बहादूर शेखमध्ये राहतात, की ज्यांचं सॅच्युरेशन 34% होतं. 34%वरून त्या पेशंट चालत घरी गेल्या. एक पोलीस ऑफिसर आहेत खेडचे, त्यांच्या वडिलांचं सॅच्युरेशन हे 50% होतं, की ज्यांना व्हेंटिलेटर ICUमध्ये नाही, म्हणजे जागा नाही, म्हणून आम्ही व्हेंटिलेटर हा जनरल वॉर्डमध्ये लावून त्यांची कन्सेंट घेऊन अशा पेशंटना आम्ही इंट्युबेट व्हेंटिलेट करून त्या पेशंटना 15व्या 16व्या दिवशी आम्ही चालत घरी पाठवलं. तर अशा पेशंटची जी बिलं आहेत ती बिलं थोड्याफार प्रमाणात नक्कीच जास्त होतात, कारण त्या प्रमाणात त्या पेशंटना सगळ्या सुविधा, सगळ्या मशिनरी, सगळं ऑक्सिजन वापरलं जातं. तरी देखील जेव्हा असं आमच्या लक्षात आलं की बाबा बिलांवरून काही लोकांमध्ये गैरसमज होत आहेत, तेव्हा आम्ही जेव्हा अवलोकन केलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की बाबा शासनानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे जे काही त्या पेशंटसाठी असणाऱ्या मॅक्सिमम लिमिट्स आहेत, तर सुदैवानं आम्ही त्या लिमिट्स अजून क्रॉस केलेल्या नाही आहेत. त्या लिमिट्सच्या अजून आम्ही आत आहोत. म्हणजे अजून देखील पेशंट इमर्जन्सी असला, कोविड सस्पेक्ट असला, तरी देखील त्यांची बिलं ही अव्वाच्या सव्वा हा जो शब्द वापरला जातो अशी नसून ती रिझनेबल आहे. कशामुळं? कारण त्यांना वापरलेल्या सुविधांमुळं, आणि दुसरी गोष्ट शासकीय नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये कम्पॅरेबल ती बिल आहे, असं हे नाही. त्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली की हे सगळं करत असताना यंत्रसामग्री ही अतिशय कमी पडणार आहे. त्यामुळं कोरोनाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी काही मशीन्स गरजेचे आहेत, की जी मशीन्स, जी उपलब्धता आम्ही आत्ता करणार आहे. हा कोरोना काही कायम राहणार नाही आहे. हा 3 महिने 4 महिने आपल्या सुदैवानं लवकर निघून जाईल. तर त्यानंतर ती मशीन्स किंवा त्या ज्या सामुग्री आहेत त्या वापरल्या जाणार नाही आहेत, त्या तशाच राहणार आहेत. तरी देखील आम्ही स्वतःहून आमच्याकडे 28 ते 29 व्हेंटिलेटर्स अवेलेबल केलेले आहेत. स्वतःहून आम्ही ऑक्सिजन प्लांट जनरेट केलेला आहे, जेणेकरून ऑक्सिजनचा सप्लाय जर का कमी पडत असेल, काही वेळेला असं होतं आहे की हॉस्पिटलला ऑक्सिजन द्यावा का MIDCला द्यावा, थोडासा वाद होतो आहे. ऑक्सिजनची गरज जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळं ऑक्सिजनची कमतरता भासू शकेल हा विषय आम्ही गृहीत धरून स्वतःहून आम्ही आमच्या दवाखान्याचा ऑक्सिजन प्लांट उभा केला, की जो प्लांट हवेतून शुद्ध ऑक्सिजन काढून 91 ते 92% प्युरिटी असणारा ऑक्सिजन हा पेशंटला दिला जातो. तर या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी करत असताना आम्हाला आणखीन लक्षात आलं की बाबा साधारणपणे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये होणारा जो विस्फोट आहे ते बघता याच्यासाठी फक्त सारी सेंटर हे पुरेसं नाही आहे, तर याच्यामध्ये कोविड केअर सेंटर देखील करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही रितसर शासनाकडे अर्ज करून सिव्हिल सर्जन मॅडम, जिल्हाधिकारी साहेब यांची परमिशन घेऊन हॉटेल अभिरुचीमध्ये कोविड केअर सेंटर 25 बेडसाठी आम्ही मान्यता घेतलेली आहे. आता हे कोविड केअर सेंटर चालू करत असताना याच्यामध्ये निष्णात डॉक्टरांची गरज लक्षात घेऊन त्यासाठी अनुभवी असणारा स्टाफ, अनुभवी असणारे डॉक्टर्स, तसंच अनुभवी असणारी मॅनेजमेंट टीम ही आम्ही ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट मुंबईमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांच्यामधून आम्ही ती उपलब्ध करून घेतलेली आहे. साधारणपणे 4 ते 5 दिवसामध्ये किंवा येत्या आठवड्यामध्ये हे युनिट इथे कार्यरत होऊन जाईल. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आमची अशी लक्षात आली की बरेचसे अनुभव असे आले की याच्यामध्ये पेशंटना छातीमध्ये निमोनिया आहे, खरं त्याची कोविड निगेटिव्ह आहे, म्हणून हे पेशंट बरेचसे दुर्लक्षित केले जात होते, ते इकडं तिकडं फिरत होते. खरं मुळातच जरी ते कोविड निगेटिव्ह असले तरी फुफ्फुसातला कोविड निमोनिया आहे. पेशंटची मॉर्टेलिटी वाढते, ज्याला आपण मध्ये पेपरमध्येही आलं होतं की जेवढी कोविडची मॉर्टेलिटी आहे तेवढीच मॉर्टेलिटी ही सारीची वाढत होती. तर या सारीवर आम्ही फोकस केलं, कारण कोविड केअर सेंटरसाठी लागणारे जे काही गोष्टी होत्या त्या आम्ही त्यावेळेला पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळं आम्ही आमच्या दवाखान्याचा मॅक्सिमम वापर हा सारी पेशंटसाठी करण्यात आला होता. आता याच्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या की ठराविक पेशंट जे त्यावेळेला मोठमोठ्या दवाखान्यात फिरून येत होते,
की ऑक्सिजनचं प्रमाण अगदीच 45% आहे, 35% आहे. खरं कुठल्याच दवाखान्याने त्यावेळेला घेतलं नाही, कारण तेव्हा ऑफिशियली कुठले सेंटर चालू झाले नव्हते. खरं गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे असं पेशंट प्रत्येक खाजगी दवाखान्याने बघणं बंधनकारक असतानाही ते बघितले जात नव्हते. तर अशा पेशंटना आम्ही बघून त्यांना आम्ही ती ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे की या सगळ्या गोष्टी या जेवढ्या नियमात करता येतील त्याप्रमाणे आम्ही त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मध्ये काही पत्रकार बंधूंशी आमची चर्चा झाली, त्यांनाही आम्ही सुचवलं की काही गोष्टी करत असताना जर उणिवा राहत असतील तर पॉझिटिव्हली तुम्ही आम्हाला त्या निदर्शनास आणून द्या की जेणेकरून आम्हाला आणखीन आमच्या कामाची सुधारणा करता येईल. तर साधारणपणे मी असं थोडंसं म्हणेन की त्यात वावगं ठरणार असं मला वाटत नाही ते की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट दवाखाना की ज्याच्यामध्ये साधारणपणे 28 ते 29 व्हेंटिलेटर्स, स्वतःचा ऑक्सिजन प्लांट, तसंच त्याच्यामध्ये कोविड पेशंटसाठी आम्ही डायलिसिसच्या मशीनची आणि डायलिसिसची देखील सुविधा करीत आहोत. या सगळ्या गोष्टी करीत असताना समाजासाठी नियमामध्ये राहून कोविड केअरच्या सेंटरमध्ये जेवढी काही सुविधा देण्यात येईल तेवढी द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि हा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि त्यात जर आमच्याकडून काही कमी पडत असेल तर तुम्ही एक समाजातले कोविड योद्ध्यामधले एक महत्त्वाचे पिलर म्हणून तुम्ही त्या उणिवा आम्हाला निदर्शनास आणून द्या. ते आम्ही पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली सुधारणा करू. कारण हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात येतं आहे की एक कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. आजची प्रेस किंवा हे घेण्यामागचं कारण हे असं होतं की कुठंतरी हे कोऑर्डिनेशन कमी होतं आहे, समाज, डॉक्टर आणि त्याचबरोबर पत्रकार याच्यामध्ये. त्या दृष्टीनं काही असेल तर तुम्ही सूचना करू शकता किंवा काही शंका असतील तर त्याही विचारू शकता. तुमच्याकडे आतापर्यंत फक्त वादाचा कुठं होतो की काही वेळेला पेशंटच्या नातेवाईकांकडून देखील आम्हाला अशा प्रकारचे रिॲक्शन येत होत्या की उदाहरणार्थ डॉक्टर जे काही गरजेचं आहे ते तुम्ही सगळं करा, त्यासाठी लागणारे जे काही पैसे आहेत ते आम्ही रिझर्व भरू. खरं जेव्हा एक डिपॉझिट म्हणून पद्धत असते की बाबा ठराविक वेळानंतर ठराविक पैसे हे भरले जातात, तर अशा वेळेला जेव्हा स्टाफ त्यांना विचारायला जायचा तेव्हा त्यांच्याकडून उर्मटपणे उत्तर येणे, सांग तुझ्या डॉक्टरला आम्ही हे करू का, आम्ही कुठं जातोय वगैरे, या पद्धतीची ती उत्तर असायची. खरं एक लोकांची मानसिकता आजाराचा ताण असं गृहीत धरून याकडं डॉक्टर किंवा स्टाफ म्हणून आम्ही ते दुर्लक्ष करत होतो. खरं मग जेव्हा फायनल बिल होतं तर ते बिल भरते वेळेस मग काही वेळेला त्याच्यामध्ये थोडंसं अपशब्द वापरलं जाणं किंवा या गोष्टी होत होत्या. ज्यांना ते बिल समजावून घ्यायचं आहे त्यांनी रिसरपणे समजावून घेऊन, ज्यांना त्याच्यामध्ये काही अडचणी वाटत होत्या त्यांनी त्या वेळेला ते योग्य मार्गाने शंका निरसन करून घेतलेलं आहे. तर काही वेळेला जी रिॲक्शन असते ती मात्र एकदमच टोकाची दिली गेली की ज्याच्यामध्ये शिवीगाळ करणे आणि अगदी दमदाटी करण्यापर्यंत हे होतं. तर एक साधारणपणे ती मानसिकता समजून घेऊन आम्ही याच्यामध्ये कुठं वाच्यता केली नाही किंवा कोणालाही आम्ही या तक्रारी केल्या नाहीत. फक्त साधारण या प्रकारच्या गोष्टी या वारंवार होत असल्यामुळं शेवटी आम्ही तो निर्णय घेतला की आता आपण याच्यामध्ये हे सिरियस पेशंट बघायचे की नाही बघायचे. आणि उदाहरणार्थ सिरियस पेशंटना तुम्ही ट्रीटमेंट देता, त्यांचा खर्च वाढतो, पेशंट त्यावेळेला नातेवाईक तयार असतात आणि ज्या वेळेला पेशंट बरा होतो तेव्हा देखील बिलावरून आणि दुर्दैवानं पेशंट दगावतो तेव्हा देखील त्याच्या रिझल्टवरून किंवा बिलावरून परत गुंतागुंत होते. मग असाच जर का अनुभव डॉक्टरांना जर किंवा येत राहिला तर मग सिरियस पेशंट बघण्याचं धाडस करणार हा विषय. म्हणजे याच्यापूर्वी बऱ्याचशा वेळेला अशा गोष्टी होत होत्या की आपल्या शहरामधून पेशंट सिरियस आहे आणि तो आपल्याकडं दगावेल या भीतीने न बघता पुढं पाठवण्यात येत होता आणि तो रस्त्यामध्ये जातो. किंवा बऱ्याच वेळेला अजूनही असं होतं की आपल्या इथे मृत्यू होऊ नये म्हणून तो पेशंट दुसरीकडे पाठवला जातो की जेणेकरून आपल्याकडे मृत्यू झाला नाही पाहिजे आणि आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे. तर त्या बाबतीत आम्ही कुठलीही विशेष काळजी घेतली नाही, कारण नाव खराब होणं न होणं या गोष्टींपेक्षा त्या सिरियस पेशंटला ट्रीटमेंट देणं हे गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही प्रत्येक पेशंटना ट्रीटमेंट देत गेलो. त्याच्यामध्ये जेव्हा जागा उपलब्ध नव्हती तेव्हा आम्ही पूर्णपणे त्या पेशंटना, नातेवाईकांना कल्पना दिली की बाबा जागा उपलब्ध नाही आहे, तुमची गैरसोय होणार आहे, तर ही गैरसोय तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही ॲडमिट व्हा, तरच तुम्ही ॲडमिट. आजच्या घडीला पुजारी डॉक्टर एक मोठा आधार एक ठरलेला आहे. त्यांचे आहेत, आपले नाही आहेत, पण नातेवाईक अशा पद्धतीनं वागतात की ते आमचं कुणी लागत नाही. म्हणजे कुणीतरी एक अस्पृश्य व्यक्ती तुम्ही त्याला टच करा,
हे बरोबर नाही नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत की याच्यामध्ये ही थोडीशी आजाराची भीती असणं आणि नागरिकांची मानसिकता असणं या आपण समजू शकतो आणि त्या गोष्टी वैयक्तिक आहेत. खरं ॲज अ डॉक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू ते रिस्क घेऊन आम्ही जेवढं जास्तीत जास्त काम करता आलेलं आहे ते केलेलं. उदाहरणार्थ एक पेशंट होते आपल्यातलेच एक मान्यवर नेते, त्यांचेच ते जवळचे नातेवाईक होते. तर ते पेशंट ऑक्सिजनचं प्रमाण 45% भरपूर प्रमाणात दम लागत होता. चिपळूणमध्ये कुठल्याही दवाखान्यामध्ये त्यांना घेतलं गेलं नाही. जेव्हा आले आमच्याकडे तेव्हा त्या पेशंटना पर्सनली मी स्वतः जाऊन गाडीमध्ये बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा त्या पेशंटना दिलासा दिला. पेशंटना जागा नव्हती त्यावेळेला आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिली की बाबा रुग्णालयात कुठेही जागा नाही, खरं त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. गैरसोय 100% होणार आहे. तुम्ही वरिष्ठ आणि मोठी माणसं आहात, आमच्याकडे तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध होणार नाहीत कारण आम्ही आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर काम करतो आहे. खरं तुम्हाला मान्य असेल तर आम्ही ट्रीटमेंट चालू करू. तर अशा पेशंटना देखील आम्ही घेऊन अगदी मॅडम जसं म्हणलं तसं कॅज्युअल्टीमध्ये वॉर्डमध्ये जिथं जमेल तिथं सगळी इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली गेली. आणि दुसरी गोष्ट जे काही 2-2.5 महिन्याचे काम आम्ही ओतून करतोय ते गेल्या 2 आठवड्यामध्ये असं हे सगळे वारंवार ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरून असं वाटतंय की मग काय गरज आहे. आपण आपलं पर्सनल लाईफ बाजूला ठेवलेलं आहे, सगळं सोडून आपण फक्त इथं पेशंटसाठी आहोत. पण जर पेशंटच्या अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील तर मग काय गरज आहे. म्हणजे थोडक्यात आपणही बोलू शकतो नाही. नाही आमच्याकडे बेड फुल आहेत. आणि मग जर असं ठरवलं की नाही फार जास्त सिरियस पेशंट घ्यायचेच नाही, ते 5 मधले जे 3 वाचणारे आहेत ते वाचणार. तेही वाचणार नाही. आणि जर डॉक्टरांची वारंवार असं होऊन मानसिकता जर तयार झाली तर ते फार वाईट आहे किंवा ते नाही त्रासदायक आहे. याच्यामध्ये आम्हाला थोडंसं हेच वाटलं की ठीक आहे अडचणी आहेत, शंका आहेत, तर योग्य प्लॅटफॉर्मवर बसून त्या शंका निरसन करणं आणि हे करणं गरजेचं आहे की जे काही अनुभव आले म्हणजे सुरुवातीला आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं की सोशल मीडियावरून टीका टिप्पणी होणं वगैरे. या गोष्टी कशा आहेत की जनरली आम्हाला माहिती आहे की ठीक आहे काम करताना काही वेळेला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा राहतो. कोणाला त्यातल्या गोष्टी माहीत नसतात. काही वेळा ऐकीव माहितीच्या संदर्भात एकंदरीत कोरोना आणि त्याच्यामुळं झालेली सगळी सामाजिक मानसिकता म्हणजे आपण पर्सनल न म्हणता सामाजिक मानसिकता म्हणून हे सगळं बघता या रिॲक्शन आम्ही पूर्ण निग्लेक्ट केल्या. कारण प्रत्येक रिॲक्शनकडे आपण लक्ष देऊन कामावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. खरं एक आता हे जे नवीन सेंटर आपण जे काही चालू करतोय त्याच्या अनुषंगानं एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण काय सुविधा देणार आहे किंवा काय याच्याबद्दल माहिती देत असताना या गोष्टी त्या अनुषंगानं थोड्या क्लिअर करता येतील का म्हणून आम्ही ते पेशंट त्यांचे आहेत, आपले नाही आहेत. पण नातेवाईक अशा पद्धतीनं वागतात की ते आमचं कुणी लागत नाही. म्हणजे कुणीतरी एक अस्पृश्य व्यक्ती तुम्ही त्याला टच करा, हे बरोबर नाही. नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत की याच्यामध्ये ही थोडीशी आजाराची भीती असणं आणि नागरिकांची मानसिकता असणं या आपण समजू शकतो आणि त्या गोष्टी वैयक्तिक आहेत. खरं ॲज अ डॉक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू ते रिस्क घेऊन आम्ही जेवढं जास्तीत जास्त काम करता आलेलं आहे ते केलेलं. उदाहरणार्थ एक पेशंट होते आपल्यातलेच एक मान्यवर नेते, त्यांचेच ते जवळचे नातेवाईक होते. तर ते पेशंट ऑक्सिजनचं प्रमाण 45% भरपूर प्रमाणात दम लागत होता. चिपळूणमध्ये कुठल्याही दवाखान्यामध्ये त्यांना घेतलं गेलं नाही. जेव्हा आले आमच्याकडे तेव्हा त्या पेशंटना पर्सनली मी स्वतः जाऊन गाडीमध्ये बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा त्या पेशंटना दिलासा दिला. पेशंटना जागा नव्हती त्यावेळेला आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिली की बाबा रुग्णालयात कुठेही जागा नाही, खरं त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. गैरसोय 100% होणार आहे. तुम्ही वरिष्ठ आणि मोठी माणसं आहात, आमच्याकडे तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध होणार नाहीत कारण आम्ही आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर काम करतो आहे. खरं तुम्हाला मान्य असेल तर आम्ही ट्रीटमेंट चालू करू. तर अशा पेशंटना देखील आम्ही घेऊन अगदी मॅडम जसं म्हणलं तसं कॅज्युअल्टीमध्ये वॉर्डमध्ये जिथं जमेल तिथं सगळी इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली गेली. आणि दुसरी गोष्ट जे काही 2-2.5 महिन्याचे काम आम्ही ओतून करतोय ते गेल्या 2 आठवड्यामध्ये असं हे सगळे वारंवार ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरून असं वाटतंय की मग काय गरज आहे. आपण आपलं पर्सनल लाईफ बाजूला ठेवलेलं आहे, सगळं सोडून आपण फक्त इथं पेशंटसाठी आहोत. पण जर पेशंटच्या अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील तर मग काय गरज आहे. म्हणजे थोडक्यात आपणही बोलू शकतो नाही. नाही आमच्याकडे बेड फुल आहेत. आणि मग जर असं ठरवलं की नाही फार जास्त सिरियस पेशंट घ्यायचेच नाही, ते 5 मधले जे 3 वाचणारे आहेत ते वाचणार. तेही वाचणार नाही. आणि जर डॉक्टरांची वारंवार असं होऊन मानसिकता जर तयार झाली तर ते फार वाईट आहे किंवा ते नाही त्रासदायक आहे. याच्यामध्ये आम्हाला थोडंसं हेच वाटलं की ठीक आहे अडचणी आहेत, शंका आहेत, तर योग्य प्लॅटफॉर्मवर बसून त्या शंका निरसन करणं आणि हे करणं गरजेचं आहे की जे काही अनुभव आले म्हणजे सुरुवातीला आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं की सोशल मीडियावरून टीका टिप्पणी होणं वगैरे. या गोष्टी कशा आहेत की जनरली आम्हाला माहिती आहे की ठीक आहे काम करताना काही वेळेला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा राहतो.
कोणाला त्यातल्या गोष्टी माहीत नसतात, काही वेळा IQ माहितीच्या संदर्भात एकंदरीत करोना आणि त्याच्यामुळं झालेली सगळी सामाजिक मानसिकता, म्हणजे आपण पर्सनल न म्हणता सामाजिक मानसिकता म्हणून हे सगळं बघता या रिॲक्शन आम्ही पूर्ण निग्लेक्ट केल्या, कारण प्रत्येक रिॲक्शनकडे आपण लक्ष देऊन कामावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. खरं एक आता हे जे नवीन सेंटर आपण जे काही चालू करतोय त्याच्या अनुषंगानं एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण काय सुविधा देणार आहे किंवा काय याच्याबद्दल माहिती देत असताना या गोष्टी त्या अनुषंगानं थोड्या क्लिअर करता येतील का, म्हणून आम्ही ते समाजामध्ये एक दुवा म्हणून काम करत आहेत. आणि डॉक्टर्स हे सगळं असताना याच्यामध्ये एक सामाजिक भावनेतून आम्ही स्वतःहून पोलीस ऑफिसर्स माननीय पोळ साहेब आणि ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस माननीय गायकवाड साहेब यांना आम्ही म्हणजे मी पर्सनली अशी विनंती केली की याच्यामध्ये सर असं ऑब्झर्व झालेलं आहे की आजाराबद्दलची योग्य माहिती नसणं, भीती वाटणं आणि योग्य लक्षणं असताना योग्य ट्रीटमेंट न मिळणं याच्यामुळं मृत्यूदर हा पोलिसांमध्ये देखील वाढत आहे. तर अशा वेळेला आम्ही पुढं होऊन त्यांना असं सुचवलं होतं की ज्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये त्यांनी एक वेगळं पोलीस सेंटर चालू केलेलं आहे की जे फक्त कोविड केअर सेंटर आहे, तसं न करता चिपळूणमध्ये पोलीस स्टेशनच्या मागे जी नवीन बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कोविड केअर सेंटर चालू करण्यात यावं की ज्याच्यामध्ये चिपळूण व परिसरातील सर्व पोलीस त्याच्यामध्ये त्यांना सेवा ही देण्यात येईल. फक्त हे सगळं करत असताना टेक्निकल गोष्टी म्हणून डॉक्टर पुजारी व यांची टीम ही पूर्णपणे कुठलंही मानधन किंवा कुठलीही पगाराची अपेक्षा न ठेवता याच्यामध्ये तुम्हाला सेवा देईल. त्याच्यासाठी आम्ही ठराविक वेळ हे त्या सेंटरला देऊ. हे करत असताना फक्त आम्हाला 2च गोष्टी अपेक्षित आहेत की आमच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्यासाठी तिथं शासकीय सिस्टर्स किंवा ब्रदर्स आम्हाला 3 ते 4 तुम्ही अवेलेबल करून द्या. जर ते अवेलेबल झाले तर या पोलीस कर्मचाऱ्यांना कुठेही न जाता एकाच ठिकाणी आम्ही बघू. त्या ब्रदर्स आणि सिस्टर यांच्या व्यवस्थित ट्रेनिंग करून त्यांना गायडन्स देऊन रोज फॉलोअप ठेवून हे पेशंट गुंतागुंत